आय टी सेक्टर पूर्णपणे क्रॅश झालं. याचं नक्की रिझन काय? पाठीमागच्या काही वर्षात जर पाहिलं तर AI मुळे आय टी सेक्टरमध्ये एक प्रचंड मोठ्या प्रमाणात उलथापालथ झालेली आपल्याला बघायला मिळते. थोडक्यात जर आपण पाहिलं तर जे आपल्याला पूर्णपणे सिक्युअर देणाऱ्या काही सुविधा आहेत, जसं आपण बघतो बँक असेल, विमान सेवा असेल किंवा ATM असेल, ह्या पूर्णपणे सिक्युरिटीच्या गोष्टी. ह्या सर्व ज्या गोष्टी चालतात ह्या पूर्णपणे कोबल सिस्टमवरती काम करतात. पण ह्या सिस्टममध्ये काम करत असताना Anthropic AIनं एक नवीन क्लाउड तिथं लॉन्च केलेलं आहे. त्या कोबल सिस्टमवरती ज्या काही गोष्टी असतील, अपडेट असतील, सर्व्हिस असतील किंवा पॅच असतील, हे सर्व देण्याचं काम ह्या विप्रो असेल, TCS असेल आणि इन्फोसिस अशा बाकीच्या बऱ्याच कंपन्या गोष्टी तिथं काम करत होत्या. पण ह्या Anthropic AI मुळे झालंय असं की जिथं 100 लोकांचं काम होतं, अगदी तिथं 10 लोकांमध्ये स्मार्टपणे ते काम करणार आहे. त्याच्यामुळं नक्कीच ह्या कंपन्यांवरती एक मोठा परिणाम झालेला बघायला मिळणार आहे आणि हे Anthropic AI हे सगळ्यात महत्त्वाचं आयटी सेक्टरसाठी एक खूप मोठं चॅलेंज असणार आहे. म्हणजे बाकीच्या कंपन्यांना पण तिथं मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट करावी लागणार आहे. तर पुढच्या जर काळात आपण पाहिलं तर ह्या कंपन्या बंद पडतील का? तर नक्कीच नाही. पण त्यांचा रेव्हेन्यू तिथं आपल्याला कमी झालेला बघायला मिळणार आहे. अशाच इकॉनॉमिकल आणि फायनान्सच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.